नमस्कार, गौरझेप न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पंढरपूरच्या पांडुरंगाचे लाडके भक्त श्री नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला होता। या संकल्पांपैकी काही अभंग लिहिणे अपूर्ण होते, ते पूर्ण करण्याचे काम श्री संत तुकाराम महाराजांनी पूर्ण करण्याचा निर्धार केला होता। परंतु त्यांच्याकडून जे 200 अभंग लिहिणे बाकी होते ते पूर्ण करण्यासाठी श्री समर्थ गोविंद महाराज यांनी श्री संत तुकाराम महाराज यांचा अवतार घेतला व त्यांनी ते सन 1785 ते 1825 या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये सदर 200 अभंग लिहून पूर्ण करण्याचे कार्य केलेले आहे, असा पुरावा असल्याचे जाणकार सांगतात। श्री समर्थ गोविंद महाराज यांचे 7वे वंशज श्री शिवानंद तुकाराम पाटील विठ्ठल मंदिर संस्थान पिंपळगाव हरेश्वरचे अर्चक तथा ट्रस्टी यांनी गोविंद महाराजांच्या समाधीला 200 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सन 2019 मध्ये श्री समर्थ गोविंद महाराजांच्या 200 अभंगांवर कीर्तन सेवा पूर्ण करण्याचा संकल्प केला होता। या संकल्पाची पहिली कीर्तन सेवा 27/2/2019 रोजी अभंग क्रमांक 1 हरिभक्त पारायण श्री देवराम आप्पा महाराज पिंपरीकर यांनी केली होती। हे संपूर्ण 200 अभंगांवरील कीर्तन सेवा वेगवेगळ्या महाराजांनी दिली आणि दिनांक 27/3/2025 रोजी समाप्त कीर्तन सेवा हरिभक्त पारायण माधव महाराज यांनी विठ्ठल मंदिर परिसर येथे 10 वाजता संपन्न झाली। या ऐतिहासिक कार्याचे साक्षीदार म्हणून पिंपळगाव हरेश्वरचे वारकरी संप्रदायाचे असंख्य भाविकांनी या सहभाग घेतला होता। समर्थ गोविंद महाराजांच्या 200 अभंगांवर कीर्तन सेवा करणाऱ्या सर्व कीर्तनकार, गायनचार्य, पखवाज वादक, पेटीवादक, वीणाधारी, टाळकरी, भक्तगण आणि सेवेकरी या सर्वांचे सहकार्य लाभले होते। त्या सर्वांचे संस्थानच्या वतीने या निमित्ताने सत्कार करून सन्मान करण्यात आला। यावेळी परिसरातील असंख्य भाविक व तालुक्याचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांची उपस्थिती लाभली होती। सोबतच ग्रामस्थांसाठी आणि सर्व सेवेकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केलेले होते। ऐतिहासिक कार्यात पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले होते। हे सर्व कार्य श्री विठ्ठल मंदिर संस्थानाचे ट्रस्ट शिवानंद तुकाराम पाटील महाराज यांच्या संकल्पनेतून पार पडले। सर्वशक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वशक्ती। फक्त कर्तुम शक्ती देखील आपल्याला पूर्ण नाही। काला विठाला भाविकासी चमत्कार अनाभावित झाले फार अभावित। भाव राहिला नाही, अजिबात भाव नाही। आणि त्या भावनी राहिला ना, जिथं भावने जिथं भाव तिथं देव। मावली महावैष्णव ज्ञानोबाई हरिपाठातच वर्णन असं म्हणेल की श्री समर्थ गोविंद बाबा आज तसं पाहिलं पूर्ण पिंपळगावामध्ये माझ्या घोरावर वारकरी संप्रदायाची घोरा आहे।
वारकरी संप्रदाय एक शोकांतिका वाटते बाबा. आपल्या या पिंपळ गावामध्ये कोणी वारकऱ्याच्या नादाला कोणी लागत नाही, वारकऱ्याचं कोणी अनुकरण कोणी करत नाही. पण वारकऱ्याचं तत्व हे कडक असतं बाबा. वारकऱ्याचं तत्व कडक असतं. कोणाला राग येत असेल तो त्याच्या घरी राहील, मला त्याच्याशी काही घेणं देत नाही. पण वारकरी आज आमच्या घरात परमार्थ बाबा आजचा नाहीये. आमचे वडील भाऊ, आमचे चौघ-पाची भाऊ एकत्र होतो, त्याच्या आमच्या वडिलोपाची परमार्थ आमच्या घरात नाही बाबा. आणि ती तुला माझ्या वासारख्याच्या पावराच्या वाटेला आली. श्री समर्थाची कृपा आहे माझ्या वाटेला. श्री समर्थाची कृपा असल्याच्या नंतर मला काय कुणाची काय काय करायचं बाबा. म्हणून त्याच्याकरता कुठेही गेलो तर महाराज कुठले गोविंद बाबाच्या गावाचे, कुठेही गेले तर गोविंद महाराजांच्या गावाचे. आज माझं वैयक्तिक नाव बाजूला ठेवतो, पण माझ्या श्री समर्थ गोविंद बाबाच्या नावानं मी फक्त तिकडे तिकडे पाठवून केलं जातो. मला फक्त तुमच्या जाता जाता पिंपळगावची सर्व वासी मंडळी जी असतील सर्वांनी मला फक्त एक आशीर्वाद द्यावा. आज खरोखर पाहिलं खूप माझे लांब लांब खूप कार्यक्रम आहे बाबा. खूप लांब लांब कार्यक्रम झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सदैव फक्त माझ्या कुणाचं वाईट होईल असे विचार माझ्या बुद्धीत माझ्या डोक्यात काही घालू नका बाबा. म्हणून बाबा मी तुमच्या चरणाजवळ नतमस्तक बाबा. पूर्ण वारकरी संप्रदायात कुणी जरी आला असेल तर वारकरी संप्रदायात एक टाळकरी आपल्या गावात नाही. काय करावं शोकांतिका वाटते. आमचे श्री हरिभक्तराज सुनील सर आणि आम्ही ज्या ज्या कीर्तन येतो 2 लोक असतात 3 लोक असतात, पण संकल्प आमच्या शिवानंद भाऊचा संकल्प पूर्ण करायचा आम्ही देखील आपल्या मनाला संकल्पना आम्ही केली होती. आणि आज ते खरोखर आज 200 नंबरचा अभंग माझ्या वाटीला आला बाबा. मग पामराये काय थोरपण पायीची वाहन पायीवरी या न्यायाप्रमाणे मी भगवंताच्या चरणी सगळी सेवा समर्पित करतो बाबा. आणि फक्त याच्याही पुढे फक्त मला एकच आशीर्वाद द्या, जोपर्यंत माझे हात पाय चालू का वाटते. तसं पाहायला गेले ना श्री क्षेत्र मुर्डेश्वर ते पैठण पायी दिंडीचा विना माझ्या हातात येणार. ज्याच्या गावाला जातो ना त्या त्या गावाला सर्व लोक एकच विचार करतात की गोविंद बाबाच्या गाव, पण त्या गावाचे तुम्ही बाबा श्री समर्थ गोविंद बाबाच्या नावावर सगळं चालत असतो बाबा. झालेली सेवा गोविंद बाबाच्या चरणी समर्पित करतो. पांडुरंगधीश परमात्मा यांच्या चरणी देखील माझं एक भाग्य आहे बाबा की आज 2 पीठाधीश 2 अधिकारी व्यक्ती माझ्या कार्यक्रमाला आहे. सर्व गावातील श्रोते मंडळी, सर्व मान्यवर सर्व मंडळी माझ्या कार्यक्रमाला आहे बाबा. मी काय आहे मी कधी सांगत नाही, पण माझी ख्याती बाहेर किती असेल बाबा तुम्हालाच माहिती बाबा. पण ज्या ठिकाणी खरं ज्ञान प्राप्त होतं नटखट यावे शुद्ध भोवणी आणावे दवंडी पिटवाले चोखा बेळा. नटात आला खट आला तरी त्यानं समाधीला नुसतं डोकं लावलं तरी त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही माऊलीचा अभिप्राय. आणि इतकंच तर माऊलीकडे जात असताना त्या ठिकाणी जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. माऊली महावैष्णव ज्ञानोबराच्या चरणात गेला ना तो गोविंद बाबाच्या चरणात गेला त्याला अज्ञान कधी फिरणार नाही. मी नाही आलो आळंदीला तुम्ही समजून या. समजून घ्या बाबा. कुठल्या कामात असेल अडचणीत कसा असेल माऊली महावैष्णव ज्ञानोबराया जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. मी जरी पडलो धरणी वरी हातात माझ्या दक्षिण काशी. आणि तिथून आल्याच्या काय अधिकार असतो संताचा. कारण संत जेणे व्हावी जग बोलणे सोसावे. संत शांत पाहिजे दयावंत पाहिजे. संत शांत पाहिजे. ज्याचा हेत विठ्ठले फक्त कुठल्याही भानगडीत नको, फक्त ज्याचा हेत विठ्ठलाचे त्याला म्हणावं.
कारण विठ्ठल पंढरी येऊन आला त्यावेळी मंडप दिला मंडप दिला भगवंतानं दिल्याच्या नंतर भाविकासी अनुभव अरे भाव ठेवा मनामध्ये गोविंद बाबा आज देखील आपल्या इतकाच नाही तुम्हाला आश्वासन शब्द सांगतो आज पंढरीत पांडुरंग आपल्या या सर्व मंडपामध्ये हजर आहे लाडक्या भक्ता करता गोविंद बाबाच्या उत्सवा करता या ठिकाणी स्वतः भगवंत हजर आहे अदृश्य दृश्य वेगळं आणि अदृश्य वेगळं अदृश्य स्वरूपामध्ये भगवंत या ठिकाणी असेल विश्वास पाहिजे भाविकासी अनुभव करून हे त्याला उत्सव भाविकासी चमत्कार अभाविक झाली फार भाविकाला चमत्कार दाखवा अभाविक लोक झाले भाविकासी अनुभव आला काय सांगावे या भाविकाला येणा म्हणे आता सर्व त्याची आहे सत्ता सर्व त्याची आहे सत्ता त्याच्या सत्तेशिवाय काही सत्ता नाही जे फक्त मुरमुरीत फक्त 2 मिनिटं वेळ घेतो बाबा वास्तविक तसं पाहायला लागतं मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही आहे की नाही बाबा अरे हम तो किस पेड़ के पत्ते हैं किस पेड़ की मुली है हम कहा किसी को कहा होता है काय सांगण्याचा अधिकार आहे तुम्हाला पण नक्कीच तुम्हाला 2 शब्द सांगतो बाबा मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली आषाढी कार्तिकी भक्तो जनियती देव भावी वादी देव ज्ञान राजा कैवल्य एक पाराव दे लगा पवन